नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 1 मार्च रात्रीचे 9 वाजत आहेत. आज रात्रीचा, उद्याचा 2 मार्च आणि 3 मार्चचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर राजस्थानच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास एक WD म्हणजेच पश्चिमी आवर्त सक्रिय आहे. या चक्राकार हवेची स्थितीपासून मध्य प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय झालेली आहे. त्याच्यामुळेच राज्याच्या उत्तर भागात नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला या भागात तसेच नाशिक या भागात ढगाळलेलं हवामान आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. तसेच बंगालच्या उपसागरावर या भागात अँटीसायक्लॉन आणि अरबी समुद्रावर या भागात अँटीसायक्लॉन सक्रिय आहे. त्याच्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो बंगालच्या उपसागरावरून तसेच अरबी समुद्रावरून उत्तर भारतात होत आहे. त्याच्यामुळे उत्तर भारतात गारपीट व पावसाचा अंदाज पुढील 2 दिवसासाठी आहे. आपल्या राज्यात उद्या कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे व हा जो पाऊस आहे हा पाऊस कधी थांबेल हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर सध्याच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर थोडंफार नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, बुलढाणाच्या उत्तर भागात ढगाळलेलं हवामान आहे आणि जळगावच्या एका दुसऱ्या भागासाठी दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे. तसेच धुळे जिल्ह्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी आज दुपारी झालेला आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आज रात्रीचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा. तर आज रात्री पावसाची शक्यता राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. तरीसुद्धा थोडंफार दुपारच्या वेळी जळगावच्या थोड्याफार जिल्ह्यांसाठी पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे थोडंफार उत्तरेकडील जिल्ह्यात, बुलढाण्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यात व अमरावतीच्या उत्तरेकडील जिल्ह्यात थोड्याफार पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी बनू शकतो. ते जिल्हे आहेत ते म्हणजे अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अचलपूर तसेच अंजनगाव, सुरी या भागात, तसेच अकोला जिल्ह्यात अकोट, तेलहरा, बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर, शेवगाव तसेच मलकापूर या भागात ढगाळलेलं हवामान आणि पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील. रावेर या भागात ढगाळलेलं हवामान आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच 2 मार्चचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तालुका वाईज तर ती जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे उद्यासाठी. ती म्हणजे अकोला जिल्ह्यात धारणी, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव, मोर्शी, चंदन बाजार, वारूद या भागात पावसाचा अंदाज आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील तेवसा या भागात सुद्धा पावसाचा अंदाज आहे. वर्धा जिल्ह्यात अकोट, करंजा, अरवी या भागात सुद्धा पावसाचा अंदाज उत्तरेकडील भागातून आहे. तसेच नागपूर जिल्ह्यात नारखेड, सावनेर, रामटेक, काटोळ, पेरसोनी, कामटे, नेर, माऊदा, कलामेश्वर या भागात सुद्धा उद्यासाठी पावसाचा अंदाज आहे. भंडारा जिल्ह्यात सुद्धा तोमसेर, मोहडी, भंडारा या भागात पावसाचा अंदाज आहे. गोंदिया जिल्ह्यात सुद्धा आमेगाव, गोंदिया, तिरोरा, गोरेगाव या भागात पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 2 मार्चसाठी राहील. तसेच स्थानिक वातावरण निर्माण झालं तर जळगाव जिल्ह्यात संग्रामपूर, मलकापूर, शेगाव, जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर तसेच धरणगाव, जळगाव जे उत्तरेकडील तालुके आहेत या भागात पावसाचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्यात सुद्धा शिरपूर, साक्री, सिंदखेड या भागात, आलमेर या भागात सुद्धा पावसाचा अंदाज जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर उद्यासाठी आहे. उर्वरित गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ तसेच हिंगोली, नांदेड, वाशिम, परभणी, अकोला या सर्व जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान राहील आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. बाकी उत्तरेकडील जिल्ह्यात आपण तालुका वाईज मागाशी पाहिलेलंच आहे. या भागातून उद्या पावसाची शक्यता जास्त प्रमाणात राहील. अकोला, बुलढाण्याचा उत्तर भाग, अमरावती उत्तर भाग, नागपूर, भंडारा, गोंदिया उत्तर भाग या जिल्ह्यातून उत्तरेकडील जे तालुके आहेत या भागात पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आहे. तसेच लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव जे वरचे जिल्हे आहेत, जालना,
बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार ढगाळलेलं हवामान राहील. स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. त्याच्यानंतर सांगली, सातारा, पुणे, नाशिक या भागात ढगाळलेलं हवामान राहील. नाशिक जिल्ह्यात उद्यासुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलका मध्यम पाऊस उद्यासाठी सुद्धा होऊ शकतो. पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आहे. बाकी 3 मार्च रोजी राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज आहे. 3 मार्च रोजी 3 मार्चला अमरावतीपासून गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या भागात ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता 3 मार्च रोजी या भागातून दिसत नाही आहे. पण याच्यात जर काय बदल झाला तर आपण नक्कीच सांगू. तसेच नांदेड, सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, लातूर या भागात ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता नाही आहे. बाकी 3 मार्चपासून राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत या भागातून पावसाचं प्रमाण हे पूर्णपणे कमी होण्याचा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे. बदल काय झाला तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच सांगू. मात्र 3 तारखेपासून वातावरण क्लिअर होण्याचा अंदाज आहे. त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच 2 मार्चसाठी जे अलर्ट दिलेले आहेत ते अशा प्रकारे आहेत. जळगाव, छत्रपती संभाजीनगर तसेच जालना या जिल्ह्यात हवामान खात्याने मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज दिलेला आहे. तसेच बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, धुळे या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी दिलेला आहे. याच्यानंतर नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई या जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. तर बाकी आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद मित्रांनो.